नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रशांत पाटील उगले. स्वागत आहे तुमचं माहितीचा किडा या युट्यूब चॅनलवरती. जसं की तुम्ही व्हिडिओचं थंबनेल आणि टायटल बघितलेलंच आहे. आज आपण बघणार आहोत भजनी मंडळीसाठी अनुदान योजना. होय, राज्य सरकारने आताच गणेश उत्सवाला राज्य महोत्सव म्हणून दर्जा दिलेला आहे. व याच अनुषंगाने भजनी मंडळीकरिता 25,000 रुपये अनुदान देण्याचे ठरवलेले आहे. याच्यासाठी 1800 भजनी मंडळ पात्र आहेत. म्हणजे 1800 भजनी मंडळांना निवड केल्या जाणार आहे व याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, याचा स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, भजनी मंडळासाठी 25,000 रुपये अनुदान, याच्यासाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज कसा करायचा, तर तुम्ही हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा. म्हणजे तुम्हाला घर बसल्या तुम्हाला भजनी मंडळासाठी या योजनेसाठी अनुदान योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल. होय मित्रांनो, व तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन योजनेची माहिती सर्वात पहिले येण्यासाठी चॅनलचं बेल आयकन प्रेस करा. तर मित्रांनो, चला वेळ न वाया घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, हे आपण आपल्या क्रोम ब्राउझरवरती आलेलो आहे. क्रोम ब्राउझरवर आल्यानंतर इथे वेबसाईट टाकून घ्यायची, महानुदान.org. ही वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. तिथून सुद्धा तुम्ही डायरेक्टली ओपन करू शकता. हे बघा, आपण सांस्कृतिक अनुदान संचालनालय मुंबई या वेबसाईटवरती आलेलो आहे. इथं संस्था भजनी मंडळ नोंदणी याच्यावरती क्लिक करायचं आहे. हे बघा, नवीन नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपला ऑनलाईन अर्ज चालू होईल. हे बघा, नवीन नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला ऑनलाईन अर्ज चालू होते. हे बघा, ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे. इथे आपला विभाग निवडावरती क्लिक करायचं. इथे आपला विभाग निवडून घ्यायचा. विभाग निवडल्याच्या नंतर जिल्हा निवडायचा. जिल्हा निवडल्याच्या नंतर जो काही तुमचा तालुका आहे तालुका निवडायचा. जसं की ग्रामपंचायत, नगर परिषद इथे निवडून घ्यायची. इथे संस्थेचे किंवा भजनी मंडळाचं जे काही नाव असेल ते तुम्ही ते नाव टाईप करून घ्यायचं. जे तुमच्या भजनी मंडळाचं गाव पातळीवर नाव ठेवलेलं असेल ते नाव इथे टाकायचं. व त्याच्यानंतर आपला जो संस्थेचा भजनी मंडळीचा जो कायमचा पत्ता आहे तो इथे आपण टाकायचा. तो टाकल्याच्या नंतर जो काही भजनी मंडळाचा मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा. तुम्ही या ठिकाणी अध्यक्षाचा मोबाईल नंबर सुद्धा टाकू शकता. ईमेल असेल, ईमेल पण टाकून घ्यायचा. जसे की आता आपण इथे ईमेल टाकून घेऊ. जो काही आपल्या भजनी मंडळाचा ईमेल असेल तर तो इथे तुम्ही टाकायचा. व हे बघा, पूर्ण फॉर्म स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. व याच्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर असेल तो इथे टाकून घ्या. जसं की मी इथे भजनी मंडळाचा मोबाईल नंबर टाकून घेतो. तुम्ही इथे सदस्याचा किंवा अध्यक्षाचा नंबर टाका व नोंदणी करावर क्लिक करा. हे बघा, माहिती पूर्ण चेक करा. इथे एखादा OTP येईल आपल्याला, तो OTP इथे आपण टाकून घ्यायचा. OTP पाठवण्यासाठी आपल्याला परत इथे तोच मोबाईल नंबर टाका जो तुम्ही याच्या अगोदरच्या फॉर्म मध्ये टाकलेला आहे. जसं की मी इथे टाकून घेतो. हे बघा, व OTP पाठवावर क्लिक करायचं. हे बघा, कधी कधी साईटचा इश्यू असतो. जर मोबाईलवर OTP नाही आला तर आपला ईमेल चेक करावा. ईमेल वर आलेला सुद्धा इथे तुम्ही OTP टाकू शकता. जसं की आता इथं मला मोबाईल वरतीच OTP आलेला आहे, तर मी तो OTP इथे टाकून घेतो.
व OTP व्हेरीफाय करा, याच्यावरती क्लिक करायचं. बघा इथं आपला OTP थोडा चुकलेला आहे म्हणते, तर आपण OTP इथे व्यवस्थित टाकूया. हे बघा, आता आपलं लॉग इन झालेलं आहे. आता बघा इथे भीमसेन जोशी अनुदान अर्ज असे भरपूर प्रकारचे इथे अर्ज येतात. तर आपल्याला सध्या चालू असलेली योजना जी आहे भजनी मंडळ भांडवली अनुदान अर्ज, म्हणजे आपल्याला जे काही साहित्य खरेदी करायचं त्याच्यासाठी आपल्याला अनुदान देणार आहेत. त्याच्यासाठी याच्यावरती क्लिक करायचं. बघा याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर बघा इथे मी भजनी मंडळाचं जे नाव टाकलेलं ते इथं दाखवत आहे. आपल्या भजनी मंडळाचा पत्ता दाखवत आहे, आर्थिक वर्ष दाखवत आहे, आपला विभाग, सगळी डिटेल इथे येत आहे. इथे भजनी मंडळाचा IFSC कोड टाकून घ्यायचा, बँक खात्याचा IFSC कोड टाकून घ्यायचा आपल्याला भजनी मंडळाच्या. व इथं भजनी मंडळाचे बँकेचं जे नाव आहे ते बघा, आपण IFSC कोड टाकताच तिथे बँकेचं नाव सुद्धा आलेलं आहे व कुठली शाखा आहे ते सुद्धा आलेलं आहे. व इथे खाते क्रमांक टाकून घ्यायचा. भजनी मंडळाचं जे आपलं अकाउंट ओपन असेल नोंदणीकृत, त्याचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा व कन्फर्म बँक खाते क्रमांक, परत इथे बँकेचा खाते क्रमांक टाकायचा. भजनी मंडळ पॅन कार्ड नंबर टाकून घ्यायचा. भजनी मंडळ व्यावसायिक आहे का, म्हणजे कुठलं भजनी मंडळ, समजा की जसं पर ठिकाणी जाऊन व्यावसायिक करते का, जसं आपलं कीर्तन वगैरे त्याचे पैसे वगैरे घेते का, ते जर असेल तर होय करा किंवा नाही सुद्धा करू शकता तुम्ही. मंडळाचे कार्यक्षेत्र निवडा, की जसं भजनी मंडळ कुठे शहरी भागात आहे किंवा ग्रामीण भागात आहे किंवा आदिवासी क्षेत्रामध्ये किंवा सीमावर्ती म्हणजे सीमेच्या जवळपास आहे. जसं की आता आपण ग्रामीण भाग निवडणार. मागील 3 वर्षात भजनी मंडळानं कुठं नामांकित स्पर्धेमध्ये भाग मिळवला असेल व तिथं उल्लेखनीय यश केलं असेल तर त्याची माहिती तुम्ही इथे देऊ शकता. मंडळाने कला क्षेत्रात राज्य देश पातळीवर, जर भजनी मंडळ कला क्षेत्रात राज्य किंवा देश पातळीवर गेलेले असेल तर त्याची थोडक्यात इथे तुम्ही माहिती टाका. मागील 3 वर्षात जर केंद्र शासन, राज्य शासन यांच्याकडून जर कार्याबद्दल निधी मिळाला असेल तर त्याबाबतची सुद्धा इथे माहिती टाकून द्यायची. व भजनी मंडळात सदस्याची संख्या किती आहे, आतापर्यंत केलेले कार्य, भजन कार्यक्रमाची माहिती इथे टाकायची. एका वर्षात केलेल्या कार्यक्रमाची संख्या, आतापर्यंत भजनी मंडळानं किती कार्यक्रम केलेले आहेत. जसे की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेले की याला काय काय डॉक्युमेंट लागणार. जसे की ग्रामपंचायतचा दाखला आहे तो तुम्हाला इथे अपलोड करून घ्यायचा. भजनी मंडळाने जिथे जिथे कार्यक्रम केलेले आहेत भजनाचे, तर तिथे आपल्याला ओरिजिनल फोटो इथे अपलोड करायचे इथं त्या कार्यक्रमाचे. नंतर आयोजक पत्र असेल कुठे भजनी मंडळाचं तर ते आयोजक पत्र सुद्धा याच्यात अपलोड करायचं. व जर कार्यक्रमाच्या संबंधित कुठं न्यूजपेपरमध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये जर याची जाहिरात प्रसिद्ध झालेली असेल भजनी मंडळाची तर ती सुद्धा इथे अपलोड करून घ्यायची. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका असेल किंवा जाहीर कात्रण काही जरी असेल किंवा कुठलं बॅनर होर्डिंग वगैरे असेल तर ते सुद्धा इथे अपलोड करून घ्या. व इथे टिक मार्कवर क्लिक करा व नोंदणी करावरती क्लिक करायचं. आणि अशा प्रकारे आपला अर्ज पूर्णपणे भरला जाईल. व याच्या संदर्भात तुम्हाला या संस्थाकडून, जे सांस्कृतिक कार्य संचालनालय संस्था मुंबई आहे, यांच्याकडून तुम्हाला कॉलद्वारे, मेसेजद्वारे किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येईल. त्याच्यासाठी तुम्ही नेहमी अपडेट राहायचं. व मीही सुद्धा तुम्हाला आपले याच्या संदर्भात अपडेट देईल अनुदान जेव्हा जमा होईल तेव्हा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा व आपल्या गावातल्या भजनी मंडळांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांच्यासाठी खूप मोठी योजना आहे. सरकारने गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा प्राप्त करून दिल्याबद्दल या योजनेची अंमलबजावणी चालू आहे. तर मित्रांनो, चला भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व ऑनलाईन अर्ज करताना काही जर अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. व अडचणीचे निराकरण करण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल सज्ज आहे, त्याची लिंक मी सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरती तुम्ही जॉईन व्हा. मी त्याच्यावर सुद्धा असेच नवनवीन व्हिडिओची माहिती टाकत असतो. व आपल्या गावातील भजनी मंडळींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व त्यांना या योजनेबद्दल माहिती कळू द्या. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.